पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत. तपोवनमधील वृक्षतोडी संदर्भात नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट. मुंडवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी. दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष. पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम. एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमिडिया कंपनीचं नाव टाका. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. शीतल तेजवानीची अटक केवळ दिखावा असल्याची ही टीका. ईव्हीएम ऑनलाईन सुद्धा हॅक होतात. ईव्हीएम घोटाळा कसा होतो ते सगळ्यांना माहिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा घणाघात. महापालिका निवडणुकीची लगबग. निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांसोबत चर्चा. 10 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा. दिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती. अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप. अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातला प्रकार. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार. आमदार चंद्रकांत पाटलांची टीका. राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एमसी सुद्धा नाही. खडसेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. परळीत शरद पवार गट आक्रमक. ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा. परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. कोकाटे बदनामी प्रकरण. पवारांना भोवणार. रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आदेश. नवी मुंबईतल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष. रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा. मतदार यादीतील घोळ हा प्रशासकीय. राजू शेट्टींचा आरोप. निवडणूक आयोगावर संशय येईल असं काम करू नये. राजू शेट्टींचा सल्ला. नाशिकच्या तपोवनमधील ड्रोन दृश्य समोर. मोठ्या हिरव्यागार वृक्षांवर सरकार चालवणार कुऱ्हाड. झाडं तोडण्यास विविध संघटनांचा विरोध. हॉल तिकीट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा ठिय्या. संभाजीनगरच्या साई कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये राडा. भाईंदर रेल्वे पुलावर दिव्यांग महिलेचा पोलिसांची मारहाण. पोलिसांनी कानाखाली मारली. अंगावर पाणी फेकलं. मनसे आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक. महसूल विभागात डिजिटल क्रांती. डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता. फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार. व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर. भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढावं. पुतीन यांच्या दौऱ्याकडून अपेक्षा. पुतीन युद्ध संपवू इच्छितात. युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी दिले संकेत. भारताचा अमेरिकेशी महत्वपूर्ण संरक्षण करार. MH-60R हेलिकॉप्टर करता तब्बल $946 दशलक्ष करारावर स्वाक्षरी. मुंबईसह देशभरातील विमानतळावर एकच गोंधळ. मुंबई हैदराबाद 200 विमानं उड्डाण रद्द. तांत्रिक अडचण. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उडाला बोजवारा. नंदुरबारमध्ये जामिया शिक्षण संस्थेवर ईडीची कारवाई. जामिया ट्रस्टला परदेशातून मिळाला 406 कोटींचा निधी. 9 लाखांची रोकड, डिजिटल यंत्रणा आणि कागदपत्र जप्त. भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा. महापालिकेच्या नागरिकांसाठी सूचना. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान नागरिकांना आवाहन. पोलीस भरतीला अर्ज करण्याकरता मुदतवाढ. इच्छुकांना
7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार. महाराष्ट्र पोलीस दलात 15,631 पदांसाठी भरती सुरू. संपूर्ण देशभरात दत्त जयंतीचा उत्साह. नरसोबाची वाडी, गाणगापूर आणि अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी. दत्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा.